नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपलं जे YCMचं रेग्युलेशनचा फॉर्म आहे त्याची आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे. मे जून 2025मध्ये जी एक्झाम झाली होती, ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी जे अप्लाय करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करावा. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक आहे 12/7/2025 आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दिनांक आहे 23/7/2025. मुदत वाढ करण्यात आलेली आहे. लास्ट मुदत आपल्याला दिलेली आहे रेव्होल्युशनसाठी, म्हणजेच पुनर्मूल्यांकन रेव्होल्युशन ऑफ आन्सर बुक 25/7/2025. ज्या विद्यार्थ्याला वाटतं आहे की मला मार्क्स कमी भेटलेत, जास्त मार्क्स पडायला हवे होते किंवा मी पेपर चांगला लिहिला होता पॉईंट वाईज वगैरे, तर त्यांनी लवकरात लवकर त्यासाठी अप्लाय करावा. कारण की आता 25 तारखेपर्यंत लास्ट मुदत आहे आणि ही जी मुदत संपली तर याच्यानंतर मुदत वाढवणार नाहीत. तर त्यामुळे आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे. अगोदर आपल्याला होतं 9/7/2025 ते 22/7/2025पर्यंत लास्ट मुदत देण्यात आली होती, परंतु आता 3 दिवस वाढवण्यात आलेले आहेत. 3 दिवसांनी युनिव्हर्सिटीने टाईम दिलेला आहे, 3 दिवस रेव्होल्युशन करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आता रेव्होल्युशन कसं करायचं यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते आपण बघून घ्यावा. तर आता बरेच विद्यार्थ्यांना रिझल्ट कधी लागेल असे देखील प्रश्न आहेत. तर आपण रिझल्ट कधी लागेल यावर देखील चर्चा करणार आहोत. तर जे आपण रेव्होल्युशनला पेपर टाकला असेल त्याचा रिझल्ट आपल्याला 20 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान लागेल. 20 ते 25 ऑगस्ट. आता हा पूर्ण जुलैचा तर पूर्ण महिना हा पेपर चेकिंगसाठी म्हणजेच आता रेव्होल्युशनमध्येच चालला आहे. आता आज 25 तारीखपर्यंत लास्ट डेट दिलेली आहे. त्यानंतर अजून देखील लेट वाढू शकते, अगर न वाढू शकते, परंतु 1 महिन्याचा टाईम लागतो पेपर रिचेकिंग होण्यासाठी. तर बरेच विद्यार्थी सांगतात की सर मी जर खूप लवकर अप्लाय केला तर माझा रिझल्ट लवकर लागेल का? तर तसं नाही, सर्वांचे रिझल्ट हा एकत्र लागतात. तर आता ते रिझल्ट कुठे लागतात आणि रिझल्ट कधी लागेल हे आपण कसं बघायचं ते आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, रेव्होल्युशनचा रिझल्ट बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे. रिझल्ट यावरती क्लिक केल्यानंतर सेम तुम्हाला मे जून 2025 जिथे आपण रिझल्ट बघितला तिथेच आपल्याला जायचं आहे. हे आपले मे जून 2025मध्ये डिक्लेअर केलेले रिझल्ट आहेत. तर मित्रांनो, इथेच तुम्हाला एक अपडेट येईल, इथे वरती तर येईल, नाहीतर इथे खाली तर येईल. सर्वात खाली इथं एक अपडेट येईल की रेव्होल्युशन रिझल्ट 2025 म्हणून. तर तुम्हाला तिथं प्लीज वेट दाखवेल. आता काही दिवसात नंतर ते अपडेट इथं अपडेट होईल, ते वेबसाईट त्याची. तर प्लीज वेट दाखवेल. त्यानंतर जेव्हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा तुम्हाला क्लिक हिअर दाखवेल. क्लिक हिअर दाखवले की समजायचा आपला रेव्होल्युशनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर रेव्होल्युशनचा रिझल्ट हे 20 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान डिक्लेअर केला जातो, म्हणजे जवळपास 1 महिना लागतो रिचेकिंगसाठी.